नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. रेडिओ येतो का? रेडिओ येतो का? हा देतो दामा. Обсуждалось метрополь в Москве, и благодаря которой... येडे इथे तुमचा सिनियर आहे इथला. तू शिवा
शिवा भोसले. शिवा भोसले येड्याला घाबरतो रे. जो डरला त्यो मारला. हा सया सरांचा क्लास आहे. इथं काय करतोय? सरांना आवडत नाही उशीर झालेलं. सॉरी. पहिल्याच दिवशी पडले. पुस्तकं नसती तर कोणी शिकलंच नसतं का? हे बघ, तू हे वाचलंस? तू सगळं पुस्तकातूनच शिकलीस? हो. मग कॉलेजच्या पहिल्या दिवशी हाच ड्रेस घालायचा हे तू कुठल्या पुस्तकात वाचलंस? मग मी तुम्हाला काय शिकवणार? सौंदर्यशास्त्र. सौंदर्याची नेमकी व्याख्या कशी करायची? सुंदरता कशाला म्हणतात? कचरा कुंडीला की तिच्या काढलेल्या चित्राला? टीव्हीवरच्या साबणाच्या जाहिरातीतल्या अभिनेत्रीत सुंदरता असते की बाबा आमटेंनी उचललेल्या एखाद्या कुष्ठरोग्यात? या पुस्तकात तुम्हाला गुहेत आदिमानवानं काढलेल्या चित्रापासून ते आतापर्यंतच्या चित्रकारांची थोडीशी माहिती मिळते. पण ते चित्र तयार करताना त्या चित्रकाराच्या मनात काय भावना होत्या ते जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला या प्रक्रियेच्या गर्भाशी जावं लागेल. तुझं नाव काय? बीटी म्हणजे भारत तिसरा. म्हणजे भारत दशरथ तिसरा म्हणजेच बीटी. फाईन आर्टला काय ऍडमिशन घेतलीस तू? सर, दशरथ तिसरा माझे वडील मोठे टेलर आहेत. पण या रेडीमेडनी सारा मार्केट डाऊन केलाय. मला माझा ब्रँड बनवायचा आहे, पीटी. सर, सलमान खानचा एक कापडाचाच धंदा आहे, त्याचा ब्रँड आहे बिईंग ह्युमन. तसा मलाही माझा ब्रँड बनवायचा आहे, बीटी. ऑल दी बेस्ट बीटी. मग आतापर्यंत का नाही बनवलास? तर त्यात खूप काही चालू राहते, पण नेमकं काय करायचं ना तेच कळत नाही. बैस, कळेल. तुझ्या आतून आवाज आला की तुला कळेल. ते तर मला आजच वाटतंय सर. म्हणजे तुला कळलं? मला नाही कळलं सर. मग कळेल. पण कसं? प्रवास करून. गो गो गो, फ्लाय अवे. या रूम मधनं बाहेर जा. सर्व बंधनातून मुक्त होऊन उडा. जे करावंसं वाटतं ते करा, जे भोगावंसं वाटतं ते भोगा. आकाशातले तारे मोजता येत नाही, कुणाच्याही मनात लपलेलं सांगता येत नाही. त्यासाठी मन मोकळं करा, कुणावर तरी प्रेम करा, कारण तुम्ही जिवंत आहात. तुमचा श्वास चालू आहे. तुम्ही झोपता
तुम्ही जेवता, तुम्ही हसता, तुम्ही बघता, कुणावर तरी वेड्यासारखं प्रेम करता. एखादा न आवडणारा पदार्थ खाऊन बघा, एखाद्या अनोळखी माणसावर प्रेम करून बघा. ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट करून बघा. स्वतःला मुक्त सोडा, मोकळं सोडा. लाईफ इज अन अल्टिमेट एक्सपिरियन्स. फील इट. गो 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 फ्लाय. ज्याच्या ताग पेटते त्याले मार्ग भेटते. टरा 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 नाही तर चड्डी फाटते. ज्याच्या ताग पेटते त्याले मार्ग भेटते. विमान काढा, धुपट सोडा, ढगात तोडा पो. धांगळ धिंगाणा, वटाना फुटाना, मनाल पेटाना हो हो. धांगळ धिंगाणा, लवकर झोपाना, सकाळी उठाना हो. अरे काय नाही, ब्लँक पण ब्लँक. अरे शिवा, एक प्रश्न विचारू. मला की नाही वुमेनकडे बघितलं की आधी चेहऱ्याकडे लक्ष जात, पण नंतर नेहमी तिकडेच का? तुझ्या डोक्यात जे असेल तेच दिसत ना तुले. आईला चाल. ओम ज्ञानम्मा नामम्मा तुकाम्मा क्रीडाम्मा ग्रीनाम्मा ड्रिंकाम्मा विस्कीम्मा रमाम्मा चिमाम्मा. ओम तुकाम्मा रमाम्मा जिन्नाम्मा क्रीडाम्मा ग्रीनाम्मा. ओम जय जय बाबा हिंगणघाट. त्रेतायुगातली गोष्ट आहे. दंडकारण्यामध्ये एक महान योगी पुरुष होते, बाबा हिंगणघाट. मूळचे जरी हिंगणघाटचे असले तरी त्याच घनदाट अरण्यामध्ये तपश्चर्या करायचे, वर्षानुवर्षे कलेची साधना करायचे, यज्ञ करायचे. बाबा मनाने आर्टिस्ट होते. आसपासचे निसर्गरम्य देखावे आपणही कधीतरी चित्रित करावे वाटायचं त्यांना, पण रंग नावाची ती मॅजिकल गोष्ट काही त्यांना सापडेन. गावोगाव भटकले, दऱ्या खोऱ्यांमध्ये हिंडले. भैसटल्यासारखे बाबा 24 तास फक्त रंग शोधित फिरायचे. लाल रंग बाबांना आवडायचा. मृत्यूचा लाल रंग बाबांना खूप आवडायचा.
नाही सापडला. इसवी सन 1920 साली बाबा त्यांच्या हिंगणघाट येथील प्रशस्त आर्ट गॅलरीमध्ये फिनाईल पिऊन मेले. बाबा गेले. बाबांचा आत्मा अतृप्त आहे. बाबांचा आत्मा भटकतोय. बाबा इथे आहेत. भटकतायत ते. त्यांची इच्छा अपूर्ण राहिलेली आहे, आपल्याला पूर्ण करायची. बाबांना तो रंग, तो लाल रंग, तो रक्ताचा रंग द्यायचा आहे. प्रत्येकाने बाबांना रक्त द्यायचं आहे. का नाही देणार? का नाही देणार रक्त? बाबांचा अपमान करतोस म्हणूया. काय प्रॉब्लेम? मात चढला का रे वडव्या? हॅलो. हा गेला बाबाकडे. ते काय काय अंजली झाली. मला भीड लागली प्रेमाचे, मला वेड लागले प्रेमाचे. Hey girls, so much noise is coming out of your room. Go to sleep immediately, okay? Yes, ma'am. काय मला ना भास होत आहेत. असं वाटतंय काहीतरी होणार आहे. भास कसले? प्यार, इश्क, मोहब्बत. Oh, bullshit, huh? दिस इज नॉट बुलशिट. हा तू सांग, व्हॉट नेक्स्ट? आगे क्या हुआ? अरे आगे क्या? प्यार हुआ. ए गोदू यार, प्यार. थांब. पुढे काय झालं? सांग ना, काय झालं? तोही अशी चिट्टी वाजवायचा. शिट्टी वाजली, गाडी सुटली. ओके, पुढे सांगच तू. आणि त्यानंतर कधी भेटलाही नाही. पण आत्ता जशी चिट्टी वाजली ना, तशी चिट्टी तोही वाजवायचा. मला फ्लोरिस्टाच्या श्वापामधल्या बाई गथुवाच हे. मला फ्लोरिस्टाच्या श्वापामधल्या बाई गथुवाच हे. इथल्या पोरी कशा किशमिश 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 मंजूर हसतात. मला फ्लोरिस्टाच्या श्वापा. भेंडी कानात खुंट्या मारल्या का ग तुमच्या? जर उडायलाच वाटते का? हा, ये इकडे. पायाला चाका लाव जरा.
एवढी भीती वाटते का? हा से हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. जेवली नाहीस का? हा जेवली नाही का तू? बस इथे. ही आवडली बरं का आपल्याला. बस. ए तू घाबरू नको. आय एम गुड गर्ल. हो गे नाही? सांग, तुम्ही स्कार्फ बांधून बॉयफ्रेंडला का भेटायला जाता? छान नाही वाटत. मॅम प्लीज. बॉयफ्रेंड बरोबर काय काय करते सांग तरी मला. मला पण दाखव ना काय काय करते ते. मॅम प्लीज. मला पण इंटरेस्ट आहे माहिती आहे, खूप जास्त. सोड तिला तू. तर असं तल्लफ येते मला. मॅम प्लीज. तुला करायचंय? नाही तुला करायचंय सांग ना. तुझ्यात तर आता चाल. घ्या गा यांना. साला कुंकूच लावून टाकू आज. अबे बेटे वेलकम 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 टू फिफा. साला तुला माहित होतं ना हे सगळं नाटक आहे म्हणून? तर आपली वेलकम पार्टी आहे ना बाय. हे नाही पण आपल्यामुळे या लोकांना खूप त्रास झालेला आहे. मला वाटतं आपण माफी मागायला पाहिजे का? 200% माफ करा ताई. बोल ना. तो सिद्धार्थ आहे. तू ओळखतेस त्याला? हो अगं या नुसतं मला चित्र काढायला शिकवलं. मी 6वीत होते तो 10वीत होता. ओके हा दारुडा आहे तो एक नंबरचा. त्याच्या नदी नको लागूस तू. दिवसभर दारू पित असतो. ओव्हरडोस झाला ना मरेल एखाद्या दिवशी. तू नको त्याच्या नदी लागू ग. यू एन्जॉय. Good morning, guys. Oot. Swami. Myself, Rihanna Gulzar. And I'm gonna teach you today गुड मॉर्निंग मैडम. body shape technique. मैडम गुड मॉर्निंग. Good morning. न्यूयॉर्क में जब तितली पंख फडफडाती है तो बीजिंग में बारिश होती है. म्हणजे रेहाना मॅडम कॉलेज मधला आज तुमचा पहिला पिरियड. आज अ डेन आय मस्ट बी हिअर. sir, how sweet of you. कशा वाटलं मॅडम? अरे किती वेगळे हसता तुम्ही. आयुष्यभर अशाच हसत राहा. खूप छान वाटतं. सर तुम्ही पण योगा करा ना. इट्स गुड फॉर हेल्थ. तुम्ही शिकवणार असाल तर आयुष्यभर विद्यार्थी म्हणून राहायला तयार आहे. Raise your hand. Raise your hand with the deep breath and just toe up. Everyone just keep doing it. Go do. Yeah.
Nice. Raise your hand up. More up. Yeah. Nice. Nice. Very good. Just do that. आता बरोबर आता ए नाव काय तुझं? विजय काय विजय काय? विजय दीनानाथ चौहान. काय गंमत वाटली का? नाही सर, खरंच फक्त चव्हाणला चव्हाण म्हणतो. लिमिट मध्ये राहायचं. कॉलेजमध्ये आला म्हणजे तुमच्याकडे कोणाचं लक्ष नाही असं समजायचं नाही. सगळे रिपोर्ट्स आहेत माझ्याकडे. सरपंच आहे ना तुझे वडील? Sir. Relax. इतक्या सहजासहजी विद्यार्थ्यांजवळ जाऊ नका. Sit down everyone. तुमच्या डोक्यात खूप विचार घोळत आहे. खूप सारे रंग दिसत आहे. सगळ्या रंगांना एकत्र होऊ देऊ नका. रंग वेगवेगळे होत आहेत. आणि बघा की काय दिसतंय. गो डीप. त्या रंगात शिरा आणि बघा की काय दिसतंय. काय झालं विजय? किती दिवसांनी खेळतोय यार. माझी तर आत्ताच कंबर दुखायला लागली आहे. व्यायाम करत जा. जाडे आली आहे ना ती रिहाना. काय नाव आहे तिचं? रिहाना गुलजार. सॉलिड आहे ना? मला तर ती युसलेस वाटते. भाईताळ आहे का बे तू? काय पण बोलती आपलं. तुला कसलाय पुळका ग एवढा? अगं त्या मॅमचा नवरा आणि मुलगा 6 महिन्यापूर्वी प्लेन क्रॅश मध्ये गेलेत. तुला कोणी सांगितलं? मला ते आपलं चंदू काकांनी सांगितलं. मला तर तोही डाऊटफुल वाटतो. तुला सगळे डाऊटफुल वाटतात. खेळ तू. हा म्हणे भल्या पहाटी नेईल तुला नदी काठी. सोडेन मग शिदोरीच्या गाठी. ठेच कांदे सोन्याची वाटी. हिरवी मिरची चवीसाठी. गोजू ये माया घरी जेवणासाठी. आले का? काय आता हे कोण साफ करणार आहे सगळं? साले सगळे चान्स मारायला बघता ना तुम्ही. आधी ड्रेस खराब करायचा आणि मग रुमाल मागितल्यावर हात पुढे करायचा. लाज नाही वाटत का रे तुला? इट्स माय फेवरेट ड्रेस यार. सगळं खराब केलंयस तू. शिवा मी गंमत करत होते. चालतं रे. आणि तू नाही सांगलंस की नाही बेटी. शिवा आय एम सॉरी यार. शिवा थांब ना यार प्लीज. आय एम सॉरी ना. काय झालं? शिवा सॉरी. सिद्धार्थ तू ओळखलं नाहीस का मला?
मी बकुळा, लोकमान्य विद्यालय. मी 6वीत असताना तू चित्र काढायला शिकवलंस मला. आठवते का तुला? अरे दे, मी घेते ती बाटली दे. जा जा इथून. थोड्या उन्हात थोडेसे चांदणे, स्वप्नांचा झुला न भाशी बांधणे, चांद वेसावे आपल्या अंगणी, ना झोप आता ना आता जागणे. तुझं माझं नात वेड वेड लावते ही ओढ ओढ रेशमी रेशमी ही. 7 जन्म एक रीत रीत तुझी माझी प्रीत प्रीत रेशमी रेशमी ही. थोड्या उन्हात थोडेसे चांदणे, स्वप्नांचा झुला न भाशी बांधणे. का काढलीस माझी चित्र? तुला पहिल्यापासून दुसरं काही काढणं जमतच नाहीये. का? अडकलोय मी तुझ्यात. मग तूच सांग काय काय करू मी. तुला हवं ते कर. प्रश्नांचे कोडे हळूवार थोडे उमलेल का. कोण्या राजाची कोण्या राणीची प्रेम कथा.
बकुळ अगं रिलॅक्स. काय झालं? मला सांग सिद्धला काय झालंय? अगं पण तुला काय झालंय? मी ओळखते त्याला. तो असा का झालाय? सिद्ध खूप हँडसम दिसायचा तो. तुला माहितीये तो कोल्हापूरच्या राजघराण्यातला आहे म्हणून तरी तो कोणी काहीच म्हणत नाही त्याला. ते सगळं माहितीये मला. तो असा का झालाय? माझी एक फर्स्ट इयरला बॅचमेट होती करुणा. ती पण थोडी वेडीच होती. मला आठवत आहे सेकंड इयरला मी घरी होते तेव्हा इथे त्या दोघांमध्ये काहीतरी घडलं आणि ती अचानक निघून गेली आणि तेव्हापासून हा असा झालाय. चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा प्रभाव पृथ्वीवरील पाण्यावर होतो. त्यामुळे सागराला भरती आणि ओहोटी येते. त्याचप्रमाणे मानवी शरीरात 60% पाणी असल्याने मानवाच्या वागण्यावर सुद्धा चंद्राचा प्रभाव होतो. अशा घटना काही विशिष्ट लोकांना पौर्णिमेला दिसतात. अशा व्यक्तींकडे साधारण मनुष्यांपेक्षा वेगळी शक्ती असते. दादा दादा ये ना, दादा दादा ये ना, चल ना, चल ना, दादा दादा ये ना. भाई कवी लिमये सरांनी सगळ्यांना बोलवलंय. चला या. विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ फाईन आर्ट्स सारख्या ग्रेट स्कूलमध्ये तुम्ही शिकत आहात. इथले पासआउट्स जगभर चमकतायत हे तुम्हाला माहितीच आहे. सया सरांसारखे गुरु तुम्हाला लाभलेले आहेत. तुमचा जोश, तुमची कल्पकता ही तुमच्या सबमिशन मधून दिसणार आहे. त्यातूनच तुमच्यातला आर्टिस्ट पुढे येणार आहे. पण तुम्ही सबमिशन केलं नाही विजय, पुढच्या वर्षी मी बसू देणार नाही. मित्रांनो, तुम्ही अशी उमलणारी फुलं आहात पण कुंडीतली फुलं बनू नका. शोभेची तर नकोच नको. तुम्ही कोंब आहात, जीवन रसानं फुललेला. पण तो कोंब तुमच्या आवडीच्या ठिकाणी लागला तरच त्याचं मोठं झाड होणार आहे. आता आपण रानात जाऊया, आता आपण डोंगरात जाऊया. तिथं एक कोंब, दोन कोंब, कोंबच कोंब. एक आपलं झाड, त्याची तिथंच होणार वाढ. खरखरीत मायाळू कडा, त्याला झाडाचा पडलाय वेढा. दगडाचं झाड विशाल, त्यावर झाडाची एक मशाल, आणि ती तुमच्या सबमिशन मधून दिसायला हवे. सर विषय काय आहे? सया सर, त्याला विषय सांगा. डेब्रा लिंगो बक्षी जँगो म्हणजे काहीही. सर वाचू ऐका रे. सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांना सूचित करण्यात येतं की या वर्षीची एज्युकेशनल टूर याच महिन्याच्या पहिल्या सोमवारी जाणार आहे. संपलं नाही अजूनही, थांबा. फर्स्ट इयर आणि फायनल इयरच्या विद्यार्थ्यांसाठी ही टूर असून दोन्ही बसेस कॅम्पस मधून रात्री 11 वाजता रवाना होतील. इच्छुक विद्यार्थ्यांनी आपली नावं लिमये सरांच्या ऑफिस मध्ये नोंदवा. मॅम मला विचारायचं होतं की डेब्रा लिंगो बक्षी जँगो काय आहे? नाही म्हणजे सरांनी सांगितलं की काहीही, पण विचार करा, शोधा.
मॅडम एक प्रश्न होता. हा बोल. देवरालिंगू बक्षीजंग म्हणजे काय हो मॅम? शोधा शोधा आणि विचार करा. देवरालिंग बक्षीजंग. शिवा शिवा ऐक, तुला काय वाटतं डेब्रा लिंगो बक्षी जँगो म्हणजे काय असेल? भीती. भीती. आता वाटते का भीती? येडा. डेब्रा लिंगो बक्षी सर ते डेब्रा लिंगो बक्षी जँगो ते काही म्हणजे काय करायचं नेमकं? ठीक आहे, आता मी तुला जरा सोप्या शब्दात समजावण्याचा प्रयत्न करतो, कळतंय का बघ. जेव्हा मी या खिडकीतून आभाळाकडे पाहतो तेव्हा दूरवर पसरलेल्या क्षितिजाच्या आड लपलेल्या अतिरेकी सूर्याच्या उसळणाऱ्या इंद्रधनुष्य धबधब्यातून पसार झालेल्या झऱ्याच्या समोर अंघोळ करणाऱ्या माझ्या मुलीच्या काळजातल्या काळोखात डोळे मिटून अंतरंगात बघताना जेव्हा सरहद्दीवर उसळतात तेव्हा आभाळ मायेच्या कुशीत विहरणाऱ्या पक्ष्यांच्या किलिबिलिटी प्रश्नांचा पाऊस माझ्या अंगावर कोसळतो आणि लखन त्याचं वाफेत रूपांतर होतं. तर त्या वाफेची दाद मी कुठल्या आभाळाला मागू लिमे सर? बोला ना लिमे सर. असं आवडलं नाही का? जँगो लिंगो डेब्रा बक्षी लिंगो लिंगो जिंगो बक्षी लिंगो डेब्रा लिंगो बक्षी येस. डेब्रा लिंगो बक्षी जँगो डेब्रा डेब्रा लिंगो बक्षी जँगो. What? Solid आहे. डेब्रा लिंगो बक्षी जंगो. कोण ढेबरा कोण लिंगो कोण? काही हा बोल की. अगं गोदू, तो बघ बेटी फोटो काढतोय तुझे. ए बेटी काढ कुठला याच्याकडे ना बघतेस. जँगो चल मेरी धन्नो. चल 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 चल. या डेब्रा लिंगो बक्षी जंगो. डेब्रा लिंगो बक्षी जंगो. चल मेरी धन्नो. चल 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 चल. डेब्रा लिंगो बक्षी जंगो. डेब्रा लिंगो बक्षी जंगो. डेब्रा लिंगो बक्षी जंगो. डेब्रा लिंगो बक्षी. गौतम अरे काय अरे अरे नको तोडू ना गौतम प्लीज. काय गौतम चित्र काढतो तू माझी. हा अरे पण काय करतेस? अरे नको करू ना. चित्र काढायची तू. हा हा गौतम
जास्त वेळ घेऊ नका, विद्यार्थी बरोबर आहेत, जरा पटापटा. ओके नाही का? विद्यार्थ्यांचं काय? बोल विजय. वाव, सो ब्युटिफुल. थँक्यू मॅडम. चला पुढे. शिवा, डेब्रा, लिंगो, बक्षी, जँगो आणि याचा काय संबंध आहे? ही भीती आहे सर. डेब्रा भीती. गुड. बेटी हे काय? हा डेब्रा, हा लिंगो, हा तुटलेला जँगो. हा चला चला. काय गोदूताई? सर, मी हा जँगो आहे माझा, आणि हा टाकाऊ पासून टिकाऊ बनवलेला रोबोट आहे, तो त्याला सांभाळते. आणि हा रेडिओ. हेच टाकावापासून किती टिकाव आहे बघा. चला. सर हे माझं फोटोग्राफी कोलाज आहे. यात रॅन्डम पिक्स आहे, पक्षी आहे, प्राणी आहे, सिनेरी आहे, फेमस प्लेस आहेत, डेब्रा, लिंगो, emotions आहेत. बक्षी, जांगो काय आहे याच्यात? सर याच्यात काही रॅन्डम मुवमेंट्स प्लस वेगवेगळे प्लेसेस, सर या. फेस्टिवल. अंजली. हॅलो सर. डेब्रा, लिंगो, बक्षी, जँगो म्हणजे तुम्हाला आवडेल ते. मला आवडणारं हे राधाकृष्णाचं निखळ निस्वार्थी प्रेम. राधाकृष्णापासून डॉक्टर ब्रायन वाईस पर्यंत सगळ्यांचे सिद्धांत असं सांगतात की ओनली छान आहे, लव्ह इज छान रिअल. छान आहे, छान आहे. आवडलं ना? ललिता. हे काय ब्लॅक. काय आहे? सर मी केलेलं पेंटिंग त्याच्यावर रंग सांडला सगळा. इट्स ओके, इट्स ओके. हे बघ, काळ्या रंगातलं अशुभपण आधी मनातनं काढून टाक. हो. काळा रंग नसता तर रात्रीचं महत्त्व कुणाला पटलं असतं का? पांढऱ्या रंगाचं महत्त्व अधोरेखित काळ्या रंगामुळेच होतं की नाही? हो. सो बी हॅपी. काळ्या रंगाचं ठीक आहे, रंगाबद्दल नाही. पेंटिंग कुठे आहे? रंग सांडला म्हणजे काय? काढला असलं पाहिजे ना. चला पुढे. सर प्लीज सर, मी केलं होतं पेंटिंग. सर, मी एक 3D आर्टमध्ये झाड बनवलेलं आहे. आपण 3D मध्ये काहीही इमॅजिन करू शकतो. आणि आपला सबमिशनचा विषयही आहे डेब्रा, लिंगो, बक्षी, जंगो म्हणजे काहीही. छान. सर ऍड तयार केली. एक्सक्यूज मी, Yes. व्हॉट इज युअर नेम? My name is Rock. रॉक. Yes. इतनी एनर्जी कैसे? I drink. Stay on. ओ माय गॉड, स्टे ऑन. यू आर माय स्टे ऑन मॅन. Coffee. हर्बल ड्रिंक फॉर मेन अँड वुमेन. स्टे ऑन. डेब्रा, लिंगो, बक्षी, जांगोशी काय संबंध आहे? काय संबंध आहे? तुमचं म्हणणं बरोबर होतं. हे आपण स्किप करायला पाहिजे होतं. काय केलंयस बकुळ? सर मी ह्युमन अॅनाटॉमीचे बेसिक स्ट्रक्चर्स यूज करून त्याचे स्केचेसचं कोलॅज तयार केलंय. पण ह्युमन अॅनाटॉमी मध्ये घोडा, मांजर. सर ते सिम्बॉलिक आहे. छान आहे. गुड. नाईस. आहे इंटरेस्टिंग. ना? अरे काय झोपलाय की काय हा? स्वामी. काय झोपलायस की काय? आणि हे काय? सर ते सबमिशन. ए, 1 मिनिट सर. काय करतोय काय हा? मॅड आहे हा. नाही, जिनेस पण वाटतंय तसं. डेब्रा, लिंगो, बक्षी, डेब्रा, लिंगो, वाह. स्वामी, वाह. डेब्रा, लिंगो, करेक्ट. ललिता, काय? चल चल चल, सायलीचा बर्थडे पार्टीला चाललोय आपण. आवर, चल पटकन. मला नाही आहे. अगं सगळे विचारतात तुला. आवर आवर, चल चल पटकन चल. अगं सगळे थांबले. तुला कळत नाही का एकदा सांगितलेलं? मला नाही यायचंय कुठेही. तू जा. ओके फाईन. Happy birthday to you. Happy birthday dear Sally.
अरे चल, नंदा का. ए, नेहरा आला. ने. काय झालं? अरे बघ ना. नको आहे. चल 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 नको आहे. चल. तमाशा सुरू. आई गं. मुझे कुछ नहीं चाहिए मुझे कुछ नहीं चाहिए प्यार चाहिए, प्यार चाहिए. विजयच्या शट अप. पूर्ण पार्टी खराब केली आहे तू. शिवा नाही आला प्लीज. चल चल नेहमीच आहे. हो सॉरी चल सॉरी ए, याला घेऊन जा. सॉरी शी यार. सॉरी 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 ए, याला घेऊन जा पहिलं. याला नाही. सॉरी गोदू. सॉरी गोदू. आय हेट काकूबाई टाइप ऑफ गर्ल. विजय, ए विजय, चल 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 काय काय करतो? आता आता नाही येत रे ना मॅडम. अरे सकाळी भेट ना. सकाळी भेट. आता नाही. अय, विजय, विजय कत नाही करा. ए, विजय विजय रेहाना मॅडम एक मिनिट. तुझे भी प्यार नहीं मिला. इस दुनिया में कोई किसी को प्यार नहीं करता. Hearts have perfume. Perfume triggers memory. 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 मेरे मेमोरी बे मेरी मेमोरी. विजय विजय मेमोरी.
झाला का बरा शिवा? शिवा बाबा कॉंग्रॅच्युलेशन भाई. शॉक मध्ये असण्याची शक्यता आहे. मला काहीच आयडिया नाही त्याची. कसा आहे शिवा? हाव यू? बाबा त्या कॉलेजच्या मागच्या विहिरीत काहीतरी आहे. मी तिथे पाहिलं कोणाला तरी. काय? लहानपणी नाही का आपल्या टेरेसवर मला दिसायची ती छाया, पण ही ती छाया नाहीये हो बाबा, ही दुसरी कोणीतरी आहे. तसंच कोण काहीतरी आहे. छाया शिवा? याची चुलत बहीण लहानपणी याच्यासोबत टेरेसवर खेळता खेळता पडली आणि वारली. तेव्हापासून याला भास व्हायला लागले. छाया अजूनही त्याच्यासोबत खेळते असं वाटतं त्याला. वाटायचं पुढे आम्ही घर बदललं आणि हे सगळं बंद झालं होतं. शिवा वेडेपणा सोड. आय थिंक यू नीड टू सी सायकॅट्रिस्ट नाव. नाही बाबा, खरंच तिथे कोणीतरी होतं. शिवा तुला भूत दिसतात? तू वेडा झालास. इतकं फट्टू असशील असं वाटलं नव्हतं. हो, शिवा वेडा झालाय. शिवाला भूत दिसतात. हा नाहीये मी वेडा, मला खरंच तिथे कोणीतरी दिसलं. कूल कूल शिवा. अरे म्हणी वसे ते स्वप्नी दिसे. त्यात भिण्यासारखं काय आहे? आणि जे काय दिसतं त्याला विचारायचं स्पष्ट. काय रे बाबा, काय कोण आहेस तू म्हणून? नाही का सर? आहे की नाही? बरं का भोसले साहेब, आमच्या सया सरांनी मुलांना एक विषय दिलाय, त्याने कामालाच लावले. काय रे तो विषय? डेब्रा लिंगो बक्षी जंगल. हा, डेब्रा लिंगो. आता असा विषय दिल्यानंतर काय होणार? असेच भास होणार की नाही मुलांना? सया सर, तुम्ही ते पोरांना काय डेब्रा बिब्रा शिकवायचं ना ते शिकवा, पण पोरांना वेड नका करू. लिमय सर, इन्स्टिट्यूटचं रेप्युटेशन म्हणून मी या पोराला इथं घातलं. आपण ऑफिसमध्ये बोलूया, चहा घेता घेता बोलूया. चला. शिवा, मला या असल्या फालतू कामासाठी परत बोलावलंस तर बघ, आईला फोन कर. सहा शिवा सांगेल तर. त्याला काय झालेलं नाही. छान आहे मुलगा तो. मुख्य म्हणजे काय असतं हल्लीच्या मुलांचं बरं का. तुझ्या डोक्यातले भास काढून टाक. भासच आहेत ते. डोंट वरी, मी आहे तुझ्या बरोबर. टेक केअर.
मॅम कशी वाटली स्टेप? छान. शुड आय? ऑफकोर्स. Why not? One, two, three, four, five, six, seven, eight. One, two. वाव मॅम. मॅम प्लीज ही स्टेप शिकवा. ओके. One, two, three, four. वा 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 ग्रेट ग्रेट seven, ग्रेट मस्त eight, मस्त one. मस्त आउच सुपर. अरे अरे मुलीनो अरे अरे कंटिन्यू 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 गुड 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 कंटिन्यू. One, two, three, four, five, six, seven, eight. One, two. वाव वाव मॅडम यू आर डुईंग ग्रेट. Only because of you, sir. हा देह तुझा पण देहातील तू कोण. हा देह तुझा पण देहाविण तू कोण. हा देह जन्मतो वाढत जातो सरतो ना जन्म मरण ह्या देहातील तो म्हणतो. वाव किती छान. पण मला काय समजलं, मला तुमच्याकडे कविता शिकायची. तुम्ही या ट्रिपला येऊन मला कविता शिकवणार? नक्कीच. अरे काय ना मी तुमच्याबरोबर ट्रिपला येणार होतो पण पण काय? ते दाढेवाले आजारी पडले ना. कोण? सया सर आजारी पडलेत ना त्यामुळे मला फायनल इयरच्या स्टुडंट बरोबर जावं लागतंय. नो सर, दिस इज नॉट फेअर. यू हॅव टू कम. आपण फोनवर टच मध्ये राहूयात ना. नो प्लीज कम. बरं आपण काय करूया आपली एक स्वतंत्र टूर काढूया फक्त कविता शिकवायची. चला 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 मॅडम मला तुम्ही ना खूप आवडला. म्हणजे सॉरी तुमचा डान्स खूप आवडला. अरे आओ शिवा वेलकम. हा एवढ्या बॉटल्स कसल्यात? हे आपले नाही मग भंगारवाल्याचे आहेत. भंगार हा. ते परवा रेप सेशन झालं ना. काय 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 झालं? काय 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 रेप सेशन. इथे रेप सेशन झालं? अरे म्हणजे ते लग्न झाल्यावर नवरा बायकोचं ठेवतात ना जेवायला. रिसेप्शन झालं. तेच बोललो मी. बस तेच बोललो. चंदू भाऊ एक काम आहे तुमच्याकडे. आपल्या कॉलेजच्या मागे एक विहीर आहे ना. काय विहीर बेर काय विहीर बेर काय नाही. विहीर कुठं असते का. विहीर कॉलेजच्या मागची. नागोबाची विहीर. एवढा मोठा दगडी साप 700 वर्ष जुना. त्याच्यात जायचं नाही तिकडं. हा साप. पुण्याचा आहे ना तू. हुशार आहेस. अरे लक्ष्मीकांत है तो प्यारे लाल है. बाकी सब पंकज उदास है. हैं? हिला पाहिलंय तुम्ही कुठे? त्या कॉलेजच्या विहिरीजवळ ही मला दिसते. अधून मधून ही दिसल्याचे भास होतात मला. कोण आहे ही? कोण आहे ही? तुम्ही ओळखता का हिला? ही
ही कोण आहे? तेच विचारतोय, कोण आहे ही? अरे ही दिसत येड लागलंय तुला. बोला सद्गुरुनाथ महाराज की और शहंशाह? हाँ साहब। कैसे? एकदम बढ़िया बॉस। हा इथं कसं काय आला? तुमच्यासोबत नाही आहे आमच्या कॉलेजचाच, पण आमच्या क्लासचं नाही. तुमच्या क्लासचं काय ना आमच्या क्लासचं काय? गाडी निघाली आता नाही थांबणार. खूपच थंडी आहे नाही इथे काय आहे? पण आपण इथे किती वेळ थांबणार? आय डोंट थिंक सो. नाही मला पण द्या ना चहा प्लीज. खूप थंडी वाजते. गोदावरी, मी तुझा न्यूड मॉडेल तयार केला होता. हे कोणी तुझ्या कानात भरलं माहीत नाही. मी तुझा हा पुतळा बनवून हा ड्रेस त्याच्यावर घालायचा होता. मला सगळ्यांना दाखवायचं होतं की गोदावरी तू किती सुंदर दिसतेस. खरं तर हा ड्रेस तू सबमिशनमध्ये घालून उभं राहावं अशी माझी इच्छा होती. गोदू, ए गोदू, तिथे कुठे चालली आहे ती? बीटी, अरे काय आहे? खरं सांग गोदू, मी डोंबळा असेल, खिडक्या असेल, कसाही असेल, पण प्रेमात खोटं नाही बोलणार यार. मला माहिती आहे कोणाकडे जबरदस्तीनं प्रेम मागणे येडपटपण आहे. ते फक्त करायचं असतं आणि मी करतोय. जेव्हापासून मला तो आवडायला लागली नाही यार, तेव्हापासून सगळं आवडायला लागलंय. तुझं बोलणं, तुझं चुप राहणं, तुझं चालणं, तुझं वळणं, तुझं फिरणं, तुझं थांबणं. मी काय बोलतोय यार? तुला खोटं वाटतंय ना? फिल्मी वाटतंय ना? आपण इथून उडू शकतो आणि आपल्याला पक्का विश्वास आहे आपण तरंगणार. बीटी पागल आहे का? आय लव्ह यू टू. सिद्ध पण आले आपल्यासोबत. मी त्याला घेऊन येऊ? हो घेऊन ये. बस निघते आता. येतोयस ना? चुकून बसमध्ये झोप लागली होती. मी जाईन, मला जायचं तिथे.
आता इथून कुठे जाशील तू? चल ना आमच्या सोबतच. मला कुठे जायचंय ते मी बघेन. हा तू कसला राग काढतोस ना माझ्यावर मला नाही माहित. पण जर आता तू येणार नसशील ना तर मी पण नाही जाते. मी इथेच बसते. हे बघ. अरे दादा चलो ना, तुम दोनों के लिए सब रुके हैं. आता तरी चल प्लीज. Your destination of happiness is about to reach. Kindly sit back and relax. दूरचे गाव रे, त्याचे काय नाव रे. दूरचे गाव रे, त्याचे काय नाव रे. सोन्याचा जो किल्ला रंगूया बावरे. वारे 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 वारे, प्यारे 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 प्यारे. आसमानों के हम टूटे से तारे तारे, एक ही नदी के हम दो किनारे. जी लो आज जिंदगी हम सब जो संग हैं, मंजिलें है काफिराना राह तंग है. जी लो आज आशिकी को एक ही जाम में, बहना जाए कोई रंग इस रंग की शाम में. Wandering those summer nights, those nights of love and pain, the circle of satisfaction, absence of something insane. सोडू घरटे बनवते पण शोधू काही नवीन, शोधू पण किती वाटा पण जमेना काही. Yesterday seemed so damn fine, it's right there by our side, strolling in the waves of darkness, but we know we'll survive. जिंदगी में कहा है साला पण काय संपत आहे, रात्री काही भंग मस्तीत घाव भेटत आहे. Mama told me our stars are not good, we'll fall into a trap. Rock and roll took us everywhere and she was right in fact. रंगीत जिंदगी है, रंगीत जिंदगी, रंगीत जिंदगी है, रंगीत जिंदगी, रंगीत जिंदगी है, रंगीत जिंदगी, रंगीत जिंदगी है, रंगीत जिंदगी. You have reached your destination. Enjoy traveling. स्वामी हट बिट्टी बिट्टी
ए बिटी 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 थांब. तू ओळखतोस हिला? सिड तू ओळखतोस हिला? कोण आहे ही? हिचं चित्र तुझ्याकडे कसं काय? अरे मी वेडा नाहीये रे. ए विजय ललिता, अरे मी वेडा नाहीये, मला वेड नाही लागले रे. अरे हीच तर आहे ती जी मला कॉलेजमध्ये विहिरीजवळ दिसते. सारखे हिचे भास होता. कॉलेजमध्ये विहीर म्हणजे? हो हो हो. मी त्याच्यानंतर तिला बऱ्याच ठिकाणी पाहिलं रे. ती अशीच दिसते. करुणा. करुणा? डीजे मला एकदा सांगत होती की तुझं आणि हिचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, पण मग ती तुला अचानक सोडून गेली आणि मग तू एकटाच राहायला लागलास. पण तुमच्यात असं काय झालं होतं की ती तुला सोडून गेली? करुणा मला का सोडून गेली हेच कळलं नाही. एक दिवस ती माझ्या खोलीत. क्या बात है. वेलकम. करुणा, हे काय झालंय? काय लग्न करशील माझ्याशी? करुणा, हे बघ. सांग ना, माझ्याशी लग्न करशील? लग्न वगैरे अचानक कुठून? काय झालंय काय? मला ते तर सांग ना नीट. लग्न ठरलंय माझं माझ्या मामाच्या मुलाशी. आईची तब्येत खूप खराब आहे. तिची इच्छा आहे की तिचे डोळे मिटायच्या आत माझे हात पिवळे व्हावे. मी तिला नाही म्हणू शकत नाही आणि मी तुझ्याशिवाय जगू पण शकणार नाही. करुणा, कधी करायचं लग्न? काय? कधी करायचं लग्न? बोल. आर यू सिरियस? अरे एकदम सिरियस. थँक्यू. आय लव्ह यू. लव्ह यू टू. आपण लग्नानंतर पहिले जाऊन आईला भेटायचं, हं? आणि लग्नाविषयी आपण कोणालाच सांगायचं नाही, हं? नाजूकशा हातांवर रंगली मेहंदी, नवरीला नेसाया पैठणी, अग्नीच्या साक्षीने क्षणते मंतरले, गुंतले गुंतले मन. आकाशी घनदाटे नियतीचे क्षण खोटे, पृथ्वीच्या गर्भाशी डंख रुतले सासे. ठीक आहे, आज आपला हनीमून आहे. मी आपल्यासाठी एक मस्त रूम बुक केली आहे. भैया एक काम करो, यहाँ से सीधा लेना और सीधा लेने के बाद राइट. नहीं, एक मिनिट. भैया यहाँ से लेफ्ट लो, कॉलेजला जाऊ. ऐक ना, थोडे पेशन्स ठेव ना. असंही लग्नाच्या रात्री हनीमून नसतं. हे बघ, आईची तब्येत बरी नसल्यामुळे ना मी ऑलरेडी सबमिशन नाही केलं.
आणि प्रोजेक्ट बाकी आहे. मी 2 दिवसाचं एक्सटेन्शन कसं तरी करून सरांकडनं मागितलं. तेवढं फक्त पूर्ण होऊ दे. मला ते आज रात्रीच करावं लागणार आहे. प्लीज ना एक नाही नाही, बस 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 भैया रोक दो. बस भैया रोक दो. थँक्यू. मी कुठे पळून जाते. बाय. बरं ऐक मग निदान एक बाय. एक बाय. करू ना, मी please, कुठे नाही एक- जाते. बाय. भेटू उद्या. बाय. सेद, कशाला उगाच डिस्टर्ब करतोस? मला माझ्या बायकोला आत्ता भेटायचंय. 5 मिनिटं तरी आपण उद्या बोलू. बाय. का दिसली का हसली चंद्राची कोरती मी बेशुद्ध होतो. मला जाग आली तसं त्याच्या खोलीत गेलो, पण ती तिथे नव्हती. मग तू शोधला नाहीस तिला? शोधलं, खूप शोधलं. तिच्या घरी सुद्धा गेलो. नुकतीच तिची आई वारली होती. शेजारच्यांना वाटत होतं की करुणा कॉलेजमध्ये तिचे नि माझे नाते रंगाचे सोबती 2 क्षणाचे. पोलिसांनी तिचा पत्ता लागला नाही. उलट त्यांनी माझ्यावरच आळ घेतला. भंगले सहज नाते जन्मा जन्माचे. आकाशी घनदाट नियतीचे क्षण खोटे पृथ्वीच्या गर्भाशी डंखन तुले सासे. पण तुझ्यावर एवढं प्रेम करणारी, तुझ्याशी लग्न करणारी, ती असं का करेल? नाही माहित. तिने माझं असं खेळणं का केलं तेच कळलं नाही. नाही, एक मिनिट, काहीतरी गडबड होतीये. करुणा जर आपल्याच कॉलेजची स्टुडंट होती तर मग चंदूनी तिचं चित्र का नाही ओळखलं? अरे मी काल रात्री चंदूकडे चित्र घेऊन गेलो होतो. त्याला म्हणालो की ही मुलगी आहे, तू ओळखतोस का? तो फक्त हसत होता रे, काही बोललाच नाही. चंदू काल रात्री हॅटरॅकने गेला. काय? मगाशीच मला लिमाया सरांचा फोन आला होता. पण ही बातमी अशी ट्रिपमध्ये सांगावी मला असं वाटलं नाही. त्या रात्री नक्की काय झालं असेल करुणा बरोबर? मी किती चुकीचं समजत होतो करुणाला. तरी मला वाटलं होतं माझी करुणा मला सोडून जाणार नाही म्हणून. आपण विहिरीत बघायला हवं.
लिमा सरांना फोन लावतो. मी सया सरांना सांगते. काय झालं असेल करुणासोबत? हे तोच माणूस सांगू शकतो जो त्या रात्री करुणासोबत होता. पण तो कसा सापडेल? शोधला तर देवही सापडतो. मग हा का नाही सापडला? आपल्या कॉलेजच्या मागच्या विहिरीमध्ये सर कोणाचं तर स्केलेटन सापडलं सर. सर काय झालं गो तू? सर शिवाला जे भूत दिसायचं ना सर त्याचं स्केलेटन सापडलं सर विहिरीत. सर चला ना सर. आलो. हो सर. आपल्याला तिच्या खोलीत पाहायला हवे. तिथे काहीतरी सापडेल. मॅम 4 वर्ष झाली आहेत त्या घटनेला. आता काय सापडणार आहे त्या खोलीत? मी त्या दिवशी त्या खोलीत गेलो तेव्हा आमच्या लग्नाच्या काही आठवणी होत्या. त्या आहेत माझ्याकडे अजून. त्या दिवशी मला एक कळत नाहीये, या सगळ्यांनी काय होणार आहे. मला एक आठवतंय, मी त्या दिवशी तिला जेव्हा पाहिलं तेव्हा तिने पांढरा ड्रेस घातला होता. म्हणजे ते गाऊन घालतात ना मॉडेल्स, तसा काहीतरी तिने का घातला असेल. असे काहीतरी कपडे. करुणा मेन्स परफ्यूम वापरायची. सिद्धार्थचा असेल ना? नाही, माझं नाही. माझं तर परफ्यूममुळे डोकं दुखतं, मी नाही वापरत तो. मग कोणाचा आहे? मला माहितीये, हाच सेम हाच स्मेल. मला आठवतंय आपण बरोबर होतो. तू, मी, विजय. परफ्यूम ट्रिगर्स मेमरी. परफ्यूम ट्रिगर मेमरी. मामेरी. ललिता. हां ललिता, तू मेन्स परफ्यूम का वापरते? सबमिशनच्या दिवशी बाबांचा फोन आला होता मला, ऑल द बेस्ट म्हणायला. पण माझं सगळं सबमिशन खराब झालं होतं. मला नव्हतं कळत त्यांना काय सांगायचं. आणि लिमय सर पण रागावले होते की सबमिशन रेडी नसेल तर नेक्स्ट सेमिस्टरला बसू नाही देणार. मी खूप घाबरले होते. आणि सबमिशन झाल्यानंतर बाबांचा कॉल आला होता, कसं झालं सबमिशन. मला कळलंच नाही त्यांना काय सांगू. खोटं बोलले त्यांच्याशी. छान झालं सबमिशन म्हणून. खूप खुश होते ते. माझ्यासाठी, माझ्या मार्क्ससाठी. मला काय करायचं होतं, मी काय केलं. मला विसरायचं हे सगळं. काय विसरायचं तुला? तुम्ही सगळे सायलीच्या वाढदिवसाला गेला होतात. तो माझ्या खोलीत आला आणि मला म्हणाला की तू माझ्यासाठी मॉडेल म्हणून काम केलंस तर तुला सबमिशनचे मार्क्स मिळतील. वेगळी इमेज होती त्याची, खूप रिस्पेक्ट होता. माझं पेंटिंग काढताना माझ्या अंगावर परफ्यूम मारला त्याने. मला नाही कळलं काहीच काय झालं ते. त्याचा तो स्पर्श, माझे कपडे, मला खूप घाण वाटत होतं. खूप किळस येत होती स्वतःची. मला नाही कळलं काय झालं त्या वेळेला. त्या रात्री त्याने माझ्यावर कोण होता तो? नाव काय त्याचं?
ललिता नाव सांग त्याचं. काय केलंस करुणाचं? काय केलंस करुणाचं? बोल, काय केलंस करुणाचं? बोल. शिक्षक म्हणतो स्वतः, तुझा एवढा मान ठेवला असंच मरू नाही देणार तुला. तू सगळं सांगितल्याशिवाय तुला मरू देणार नाही. बोल, बोल, काय केलंस करुणाचं? बोल, बोल. थांब जरा. करुणा असेल इथेच कुठेतरी आसपास. करुणा, तू किती भोळी आहेस, सुंदर, निरागस. माय म्यूज, परफेक्ट मॉडेल. तुझ्या आईची तब्येत खराब आहे म्हणून तू सबमिशन करू शकत नाहीस. हे जेव्हा मला कळलं तेव्हा मला किती आनंद झाला. हाय करुणा. सर. सबमिशन झालं? सर तेच करतेय सर. डोंट वरी, सबमिशनचं टेन्शन घेऊ नकोस. मी एका वेगळ्याच कामासाठी आलोय तुझ्याकडं. सर हे मला तुझं पोर्ट्रेट करायचंय. हा ड्रेस घाल. सी, आय एम वेल इक्विप्ड. जा, चेंज, कम ऑन, बदल. ब्युटिफुल.
सुपर, ग्रेट. जस्ट अ मोमेंट. Good, good. Yeah? Good. Okay. एखाद्या आर्टिस्टला पाहिजे असलेलं नेमकं मॉडेल आहेस तू. सुपर. आणि हे बघ, सबमिशनचं टेन्शन घेऊ नकोस. आय विल हेल्प यू. सर सर हे काय काय एकदम मस्त आहेस तू. करू. सर सोडा प्लीज. मी विकृत नाही, पण ही अनावर वासना कोणी घातली आहे? युगानुयुगे या पाशातून सुटका होत नाही. मी कसाही असलो तरी माझी आर्ट, माझं पेंटिंग पवित्र आहे.